यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। नोटाबंदीचा आज 34वा दिवस आहे। मुंबई, पुणे, नागपुरात तर एटीएम बाहेर रांगा आहेतच। मात्र सांगली, सातारा, नांदेड, वाशिम, अहमदनगर या शहरात परिस्थिती आणखीनच हालाखीची आहे। कारण सातारा, वाशिम मध्ये या घडीला सर्व एटीएम मधले पैसे संपलेत, तर नांदेड शहरातल्या एकूण 54 एटीएम पैकी केवळ एक एटीएम सुरू असून 53 एटीएम बंद आहेत। गेल्या 3 दिवसांपासून बँका बंद आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एटीएम सुरू नसल्याने लोकांची मोठी गैरसोय होतीये। बँकांनीच एटीएम मध्ये पैसे पुरवले नाहीत की त्यांना चलन उपलब्ध झालं नाही हा प्रश्न आहे। मात्र एटीएम तातडीने रिफिल केले जावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। एटीएमची कुठल्या शहरात काय परिस्थिती आहे आपण पाहतोय। एकूण एटीएम सांगलीमध्ये 80 आहेत आणि या घडीला सुरू आहेत केवळ 3 एटीएम। साताऱ्यात एकाही एटीएम मध्ये पैसे शिल्लक नाहीयेत, सगळीकडे खडखडाट। नांदेडमध्ये एकूण एटीएम 54 आहेत, या घडीला फक्त एक एटीएम सुरू आहे। वाशिममध्ये परिस्थिती वेगळी नाही, एकूण एटीएम 18 आहेत, त्यापैकी एकही एटीएम सुरू नाहीये। अहमदनगरमध्ये जिल्ह्यात तब्बल 465 एटीएम आहेत, मात्र रोकड विना अनेक एटीएम बंद आहेत।